सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित सदस्याने सदर नमूद केलेल्या विषयाच्या अनुषंगाने ज्याने मोठ्या प्रमाणावर समाजाविरुद्ध अपमानास्पद वर्तन केले आहे, तसेच दोन भिन्न गटांमधील निवडणुकीच्या वेळी अनिश्चित परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। समुदाय जात भाषणातील मजकूर विशेषतः अल्पसंख्याक लोकांच्या गटास लक्ष्य करून कर्नाटकात मुलीच्या निर्घुण हत्येबाबत घडलेल्या एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणाचा उल्लेख करीत त्याला धार्मिक दृष्टिकोनाचा रंग दिला गेलाय। प्रमुख पद भूषवून आणि घटनात्मक नैतिकतेनुसार शपथ घेऊन त्यांनी नागरी हक्कांच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून तसेच सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण केलाय व द्वेषयुक्त भाषणाचे गांभीर्य आणि देवेंद्र कोठे यांनी सोलापुरात दोन भागात बांगलादेशी सर्रासपणे वावरत असल्याचा बिनबुडाचा आरोप करताना हवा नसलेल्या फुग्याशिवाय दुसरे काही वाटत नाही व भारतीय संविधानाच्या नैतिकतेवर कायद्याचे राज्य असणे आवश्यक असताना केवळ मतदारांना खुश करण्यासाठी अल्पसंख्याकांना वेठीस धरणे आणि त्यांची निंदा करणे हे टिकू शकत नाही। प्रत्येक भारतीयांच्या हक्काचे भूमीच्या कायद्याचे रक्षण करणे आवश्यक आहे अशी असामान्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रस्थापित कायद्यानुसार समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर समाजाविरुद्ध केलेल्या कथित कृत्यासाठी कायदेशीर कारवाई आणि प्रतिशोधास सामोरे जावे लागेल। आणि आमच्या माहितीनुसार व सोलापूरच्या आजूबाजूचे लोक शांतताप्रिय व कायद्याचे पालन करणारे आहेत, त्यामुळे सोलापूर शहराचा कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक म्हणून विनंती आहे की अशा गैरकृत्यांवर कठोर कारवाई व्हावी अशा आशयाचे तक्रारी निवेदन अजीम शेख यांनी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना दिलं आहे। तर या प्रसंगी दौला कुंठे, हरीश कुरेशी, शकील शेख, अजीम शेख, मुज्जो बसरी आदि उपस्थित होते। कल जो देवेंद्र कोटे जो भाषण के अंदर जो उन्होंने कुछ गलत इस्तेमाल, अपने लफ्जों का गलत इस्तेमाल किए, लांडे और घुसपैठी, बांग्लादेशी, कि हम हिंदुस्तानी है, बांग्लादेशी नहीं है। पहली बात तो मैं देवेंद्र कोटे को बताना चाहता हूं, मैं 2014 के अंदर महेश कोटे ने जो 14 के अंदर जो शास्त्री नगर के अंदर जो मत मांगने के वास्ते निकले थे तो बांग्लादेशी थे क्या? शास्त्री नगर हो चाहे कुर्बान हुसैन नगर हो, मौलाली चौक हो, ये सब हिंदुस्तान रहते हैं। हम उनका खंडन करते हैं और हमारे ज्यादा से ज्यादा मांगनी यह है कि पुलिस प्रशासन, हम सीपी साहब से भी गुजारिश करना चाहते हैं कि उनके ऊपर ज्यादा से ज्यादा कार्रवाई होना और ये मुद्दे को कहाँ तो भी रोकना। क्यों बोले तो ये लोग तेड़ निर्माण करना चाहते हैं, जाति दंगल घड़ाना चाहते हैं, तो हम इनका निषेध करते हैं कि हम इनको जो इन्होंने बोला इसका निषेध करते हैं और हम डिपार्टमेंट से मांगनी करना चाहते हैं इनकी चौकसी करके इनके कड़ी कर्ची करे, उनके ऊपर कार्रवाई करे और इनके ऊपर गुन्हे दाखिल हुए। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।